यासारखे CSC JR80 युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आहे। महिला शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी अतिशय आनंदाची बातमी आहे। महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने पावसाळी अधिवेशनात विधेयक पारित केलेलं आहे आणि यामध्ये कोणकोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे आणि तसेच आपल्याला अर्ज कोणाकडे करायचा आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर जर का नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला पुढीलही अपडेट वेळोवेळी मिळत राहतील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। महिलांचा असतो शेतामध्ये कष्ट कोण करतं तर ती एक महिला असते, एक तर कुणी एक ताई असते, एक तर कुणी बहीण असते किंवा एक तर लेक असते। त्यामुळे या राज्य अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की या राज्यामध्ये किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचं स्थान हे महत्त्वाचं आहे आणि ग्रामीण भागातली महिला हे निश्चित प्रकारे शेतामध्ये सगळ्यात जास्त आपण कष्ट कोण करतं तर ती ग्रामीण भागातली माझी ती एक बहीण असते। त्यामुळे या महिलांचा सन्मान करणं, या महिलांना एक पाठिंबा देणं, यांना एक स्वतंत्र ओळख करून देणं हे शेवटी आपल्या सरकारचं कर्तव्य आहे। त्या जनावरांचे शेण काढण्यापासून दुधाचा व्यवसाय सांभाळण्यापासून ती अनेक शेतातली कामं ती माझी माय माऊली अध्यक्ष महोदय करत असते। पण जेव्हा सरकारी लाभाची अनुदानाची किंवा योजनेची वेळ येते तेव्हा कागदावरती कोण असते? दुर्दैवाने ती कागदावर ती शेतकरी नसते, ती केवळ शेतमजूर ठरवली जाते का? या कारण कृषी योजनेचा लाभ मिळण्यासाठी जमिनीची मालकी असणे हे पुरवठ असते आणि आपल्या समाजामध्ये महिलांच्या नावावर सातबारा असण्याचे प्रमाण हे अत्यंत नगण्य आहे। अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की जमिनीच्या मालकी सहसा पुरुषाच्या नावावर असते। जमिनीवर नाव नसल्यामुळे ती बँकेमध्ये कर्ज मागायला जाऊ शकत नाही, तिला कोणत्याही सरकारच्या अनुदानाचा लाभ मिळत नाही किंवा विम्याचे संरक्षण मिळत नाही। केवळ जमीन नावावर नाही म्हणून वर्षानुवर्षे शेतीत राबणाऱ्या त्या माझ्या माय माऊलीला आजपर्यंत आपल्या व्यवस्थेने कधीही शेतकरी मानलेले नाही। त्यांना योजना, पतकर्ज, बाजारपेठ मिळण्यामध्ये उपेक्षाची वागणूक ही मिळालेली। महिलांच्या या छुप्या श्रमाला एक कायदेशीर ओळख मिळवून देणे ती काळाची गरज होती। त्याच वेळी आपले राज्य केवळ घोषणा करत नाही तर कायदा करून दाखवत आहे। ही बाब महाराष्ट्रासाठी अध्यक्ष महोदय आधी एक अभिमानाची गोष्ट आहे। उत्पादनासोबतच पशुपालन, कुक्कुटपालन, दूध व्यवसाय, मासेपालन, मधमाशी पालन, वनोपज संकलन, उदाहरणार्थ तेंदूपत्ता, डिंकोळा करणे इत्यादी अशा सर्व उपयोग साधनाचा यात समावेश करण्यात आला आहे। यामुळे जमीन नसतानाही परंतु शेतीशी निगडीत कोणत्याही कामात गुंतलेल्या महिला शेतकरी म्हणून या ह्याच्यातून एक मान्यता मिळणार आहे। अध्यक्ष महोदय या विधेयकामध्ये केलेल्या महिला शेतकऱ्यांची व्याख्या ही ग्रामीण वास्तवाशी सुसंगत असून शेती क्षेत्रातील महिलांच्या प्रत्येक योगदानाला न्याय देणारी आहे। म्हणजे महिला शेतकरी ओळखपत्र हे यातनं आपण महिलांना देणार आहोत आणि हे ओळखपत्र मिळाल्यानंतर महिलेला कृषी विषयक अर्थसहाय्य, बियाणे, खते इत्यादी निविष्ठांचे वाटप, विविध शासकीय योजनेचा लाभ, कृषी कर्ज पुरवठा आणि बाजारपेठेमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे। महिला शेतकरी ओळखपत्र देण्याची प्रक्रिया आपल्या गावाच्या ग्रामसभेमधनं च्या माध्यमातून अध्यक्ष महोदय करण्यात येणार आहे। तसेच यामध्ये तालुका कृषी अधिकारी दर्जाचा अधिकाऱ्याकडे अपील करण्याची सुविधा देखील आपण यामध्ये दिलेली आहे। महिलांना अध्यक्ष महोदय जिल्हा आणि तालुका पातळीवर महिला शेतकरी अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे आणि महिला शेतकरी सक्षमीकरण करण्यासाठी स्वतंत्र निधीची पण तरतूद या विधेयकामध्ये अध्यक्ष महोदय करण्यात आली आहे। सदर विधेयकात एकल महिला शेतकऱ्यांसाठी विशेष सहायता कार्यक्रम, कौशल्य विकास याबाबतची तरतूद करण्यात आली। याचा फायदा निश्चित प्रकारे माझ्या या राज्यातील माता भगिनींना अध्यक्ष महोदय होईल। या विधेयकाद्वारे महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र महिला शेतकरी डेटाबेस तयार करण्यात येणार आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय राज्यातील महिला शेतकऱ्यांची अचूक माहिती उपलब्ध होईल आणि त्यांना त्यांच्या गरजेनुसार योजना अधिक देणं सुलभ होईल। यामध्ये बदलणार आहे या विधेयकाचा खरा उद्देश केवळ महिलांना प्रमाणपत्र देणे हा नाही तर महिला शेतकऱ्यांची स्वतंत्र ओळख, समान संधी, आर्थिक सक्षमीकरण आणि निर्णय प्रक्रियेत योग्य स्थान मिळवून देणे हा आहे। हे विधेयक महिलांच्या कृषी क्षेत्राच्या योगदानाला अधिकृत मान्यता देणारे आणि त्यांच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणारे महत्त्वाचे पाऊल आहे। तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी घेतलेले आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलशी जोडले राहा। आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करा, जेणेकरून आपण शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही। तर लवकरच भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।